बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी बदलले। तपास पथकामध्ये बसवराज गुजर आणि अनिल गुजर यांना कायम ठेवलं। सुभाष मुठे, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार, अक्षयकुमार ठिकणे हे नवे अधिकारी असणार। कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये। मुख्यमंत्र्यांचा बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाचा आढावा घेतला। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा। एसआयटी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून देशमुख कुटुंबियांना तपासासंदर्भात माहिती। बीड शासकीय विश्रामगृहात बैठक सुरू। शासनानं बीड हत्या प्रकरण गांभीर्यानं घेतलंय, कुणीही तपासातून सुटणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांसोबत संवाद साधणार। सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, माझ्या भावासाठी न्याय मागतोय। तपासावेळी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, धनंजय देशमुख यांचा आरोप। 4 तासांनी पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा संपूर्ण गाव आत्मदहन करणार, मसाजोगमधील गावकऱ्यांचा इशारा। पवनचक्कीतील वादापासून भीती वाटते असं संतोष देशमुख म्हणायचे। भांडण झाल्यापासून देशमुख अस्वस्थ, त्यांना सारखे फोन यायचे। संतोष देशमुखांच्या पत्नीची TV9 मराठीसोबत बोलताना माहिती। संजय राऊतांनी सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये 30 ते 40 मिनिटं बैठक। महाविकास आघाडीतील अंतर्गत वादानंतर भेटीला महत्त्व। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विनंती केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्य। आयुष मंत्रालयाची 3 टीम बुलढाण्यातील केसगळती बाधित गावांमध्ये पोहोचल्या। टीममध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचे डॉक्टर देखील सहभागी। उद्या दिल्ली आणि चेन्नईतून ICMRचं पथकही गावात येणार। सोलापूरमध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामधून देखील लाखो भाविकांची उपस्थिती। पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर महाकुंभ मेळाव्याला प्रारंभ। महाकुंभामध्ये 1.5 कोटी भाविकांचं स्नान। संगमापर्यंत 12 किलोमीटर पायी यात्रा। 60,000 सैनिक तैनात। सर्वत्र उत्साहाचं वातावरण।